नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण महा-डी-बी-टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे काही अनुदानित अवजारे असेल, ठिबक सिंचन असेल याबद्दल माहिती बघत आहोत। या अगोदर आपण 3 व्हिडिओमध्ये कृषी यांत्रिकीकरण याबद्दल माहिती बघितली। त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरणामध्ये कोणती अवजारे शेतकऱ्यांना अनुदानावर मिळतात याबद्दलची सविस्तर माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। आपण जर ते व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन आपण बघू शकता। आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये सिंचन साधने व सुविधा म्हणजे यामध्ये ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, यामध्ये किती अनुदान मिळतं, कोणत्या शेतकऱ्यांना मिळतं, त्यासाठी अर्ज कसा करायचा, त्यामध्ये तेलबिया असतील, ऊस असेल किंवा राष्ट्रीय विकास योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची माहिती, शेतकऱ्यांच्या फायद्याची माहिती आणत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण सिंचन साधने व सुविधा याबद्दल माहिती बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रति थेंब अधिक पीक म्हणजे सूक्ष्म सिंचन घटक याबद्दलची माहिती बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये स्प्रिंकलर आणि ठिबक असे 2 घटक येतात। तर भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रात 60% ठिबक सिंचन हे एकट्या महाराष्ट्रात केले जाते। आता ठिबकबद्दल आणि तुषार सिंचनबद्दल शेतकऱ्यांना सांगण्याची गरज नाही आहे, मात्र त्यांना अनुदान कसे मिळते, किती मिळते याबद्दल माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, अनुदान असे आहे की केंद्र शासनाच्या ज्या काही सूचना आहेत त्याप्रमाणे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांना 55% अनुदान मिळतं आणि इतर शेतकरी यांना 45% अनुदान मिळतं। आणि याचे नेमके कसे फायदे आहेत हे पाहण्यासाठी यामध्ये एक PDF आहे, ती PDF आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल, त्यावर जाऊन आपण बघू शकता। आता यासाठी पात्रता काय लागते, तर शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे, शेतकऱ्याकडे 7/12 प्रमाणपत्र आणि 8 प्रमाणपत्र आवश्यक आहे म्हणजे होल्डिंग। शेतकरी SC ST जाती वर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे। आणि जर लाभार्थ्याने 2016-17च्या आधी या घटकांतर्गत लाभ घेतला असेल तर तो शेतकरी पुन्हा त्यानंतर 10 वर्षे पात्र असणार नाही, मात्र तो 10 वर्षानंतर पात्र असू शकतो। आणि ज्या लाभार्थ्याने 2017-18च्या नंतर या घटकांतर्गत लाभ घेता असेल तर त्या शेतकऱ्यांना 7 वर्षानंतर त्यांचा 7 वर्षे सर्वे नंबरवर त्या लाभ घेता येणार नाही, अशी ही महत्त्वाची सूचना आहे। आणि शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे, त्यासाठी शेतकऱ्यांना वीज बिलाची ताजी प्रत सादर करावी लागेल। मात्र आता ती गरज पडणार नाही, कारण वीज बिल माफी झालेली आहे, शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची गरजच नाही। आता दुसरी गोष्ट आहे, सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी, म्हणजे त्या कंपनीच्या प्रतिनिधींनी आपल्या शेतात येऊन ते म्हणजे अधिकृत कंपनीचं ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल हे असलं पाहिजे। शेतकऱ्यांना 5 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येईल, म्हणजे जास्तीत जास्त 5 हेक्टरपर्यंत या माध्यमातून लाभ मिळवता येतो। आणि शेतकऱ्याला पूर्व मंजुरी मिळाल्यानंतर त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकाकडून सूक्ष्म सिंचन संच विकत घ्यावेत, म्हणजे ज्या विक्रेत्याने कृषी विभागाकडे नोंदणी केलेली आहे आणि ज्या कंपनीचं अधिकृत असं ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल, त्यांच्याकडूनच शेतकऱ्यांनी खरेदी करायची आणि त्यांच्याकडून शेतात स्थापित म्हणजे बसवून घ्यायचे। त्याची पूर्व मंजुरी जी असते ती सुद्धा कृषी विभागाकडून मिळत असते, ती सुद्धा मिळवावी लागते। आणि यासाठी आवश्यक कागदपत्रे लागतात, त्यामध्ये 7/12 प्रमाणपत्र, 8A प्रमाणपत्र म्हणजे होल्डिंग, आता वीज बिलाची गरज नाही, आणि खरेदी केलेल्या संचाचे बिल आणि पूर्वसंमतीपत्र। तर शेतकरी मित्रांनो, यासाठी अर्ज करता वेळेस आपल्याला सुरुवात अशी करावी लागते की आपल्याला यावर नोंदणी करावी लागते। या पोर्टलवर नोंदणी केल्याच्यानंतर आपल्याला ठिबक असो, स्प्रिंकलर असे घ्यायचे असेल तर ती नोंदणी केल्याच्यानंतर आपण त्या माध्यमातून हे घेऊ शकतो। आता नोंदणी केल्याच्यानंतर आपल्याला पूर्वसंमतीपत्र निघतं आणि हे पूर्वसंमती आपल्याला त्या विक्रेत्याला द्यावं लागतं आणि विक्रेत्याला दिल्याच्यानंतर तो आपल्याला संच देतो
आणि तो संच बसवल्याच्या नंतर खरेदी केलेल्या संचाचे जे काही बिल आहे ते बिल लागतं आणि ते बिल या पोर्टलवर अपलोड करावं लागतं. ते अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला अनुदान येतं. हा महत्त्वाची गोष्ट, यामध्ये बँकेचं पासबुक दिलेलं नाही, एक बँकेचं पासबुकसुद्धा लागतं. तर ते पासबुकसुद्धा यावर अपलोड करावं लागतं आणि मग बिल अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला जे काही अनुदान आहे ते आपल्या खात्यावर येतं. अशी ही अनुदानाची माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि या अगोदरचे शेतकरी जर हा व्हिडिओ बघत असतील की ज्यांनी याचा लाभ घेतलेला आहे, त्यांना अनुदान मिळाले का नाही मिळाले हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.